नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न. फक्त तुम्ही 1 मिनिट थांबून इथं स्क्रीनशॉट घ्या. आता मी तुम्हाला त्याचं सोल्युशन सांगतोय. आता हे ट्रिकी गणित आहे, त्याच्यामध्ये फार वेळ जातो, त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा स्क्रीनशॉट घेण्यास सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन कसे सोडवायचे हे मी तुम्हाला सांगतो. तर आपल्याला इथे काय आहे की एक दुसऱ्या संख्येमध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. जर आपण बघितलं इथं 5, 10, 20, 50, 120 अशा संख्या दिलेल्या आहेत. जर बघितलं 5 दुनी 10, 10 दुनी 20, तर इथं 20 5 दुनी 40, तर इथं आहे 50. तसं रिलेशन लागत नाहीये. मग मी आता तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो की इथं तुम्ही जर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर तुम्हाला काय दिसतंय की 5 चोक 20 इथं गुणलं तुम्ही 4 ने, 10 5 50 इथं गुणलं तुम्ही 5 ने, 20 सख 120 बघा 4 5 6 ने गुणतोय, म्हणजे पुढच्या संख्येला आपल्याला 7 ने गुणायला पाहिजे. मग आपल्याला उत्तर मिळेल 50 गुणिले 7 5 7 35 आणि वरचे एक शून्य म्हणजे 350. सी 350 हे काय झालं सोल्युशन झालं. या पद्धतीने जर हे गणित बघितलं तुम्ही तर इथं ट्रिक लावणं सुद्धा फार डिफिकल्ट वाटते पण फार इझी आहे. तुम्ही इकडे लक्ष द्या. बघा 5 वजा 3 किती आले 2 आले. 5 3 अधिक 5 किती आले 8 आले. ठीक आहे. त्या पद्धतीने 7 वजा 2 किती आले 5 आले. 7 अधिक 2 किती आले 9 आले. मग काय होईल 7 वजा 1 इथं 6 आले, 7 अधिक 1 इथं 8 आले. तर आपलं सोल्युशन काय आहे बी 68. अशा पद्धतीचे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि YouTube, WhatsApp, Facebook कोणत्याही सोर्स मधून तुमच्याकडे हा व्हिडिओ आला असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवून त्यांना सुद्धा तुम्ही अभ्यासामध्ये मदत करा. थँक्यू.